बीड येथे आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। याचे आयोजित करण्यानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होणार आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर परत तालुक्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या मेळावा निघाले इथं माझ्यासोबत जण तर काय सांगाल आज ओबीसींचा मेळावा जे ते आयोजित करण्यात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे तिथे जाणार आहेत। आपण परळी मतदारसंघातून मोठ्या संख्येने देखील तिथे उपस्थित काय नेमकी भूमिका आपली असणार? आमची भूमिका ही आहे की आमचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण परळीहून 500 गाड्याचा ताफा आम्ही बीडकडे जात आहोत। एकीकडे पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण कुठेतरी धोक्यात आलेलं आहे असं वाटतंय का तुम्हाला? आमचं ओबीसीचं आरक्षण फार धोक्यात आलेलं आहे, तरी आम्ही ह्या धोक्यापासून वाचण्यासाठी आम्ही इथं महाएल्गार मेळाव्यासाठी बीडला जात आहोत। या ठिकाणी पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण कुठं संपत आहे असं वाटतं। या अनुषंगाने पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी पाहिलं तर ओबीसी लोकांनी आत्महत्या केलेल्या होत्या। आज ओबीसी एल्गार मेळाव्याला परळी मतदारसंघातून 500 ते 600 गाड्या धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आहेत। आज सांगायचं आज जे निघालो आम्ही आज कमीत कमी आमच्या 20-25 ओबीसी बांधवांनी आत्महत्या केल्या। जे त्यांचा मराठा समाजाचा GR जो पास केला आहे त्यांना नोकरीत हे त्याप्रमाणे आमचाही GR पास करण्यात यावे। त्याच्यानंतर आज जे आम्ही जातो आमचं जे आरक्षण 2% आरक्षण आहे, आमचं आरक्षण जशास तसे राहावे, आमच्या ओबीसीला धक्का न लागता। आमचा मराठा आरक्षणाला कुठलाही विरोध नाही, फक्त मराठा आरक्षणाला जे त्यांना शैक्षणिक ह्याच्यात जे शासनाने आरक्षण दिलं आहे आमचा कुठलाही आरक्षण नाही। काही ठिकाणी आमचे ओबीसी बांधव एखाद्या मतदारसंघात 400 ते 500 मतदारसंघ असतो त्या लोकात संख्येचे ह्यानी तिथं जे आम्हाला प्रतिनिधित्व मिळतं, जर असं जिल्हा परिषद पंचायत समितीला जर आमच्या आरक्षणाला जर धोका होत असला त्याचा विरोध म्हणून आमचा कुठलाही कोण्याही समाजाला विरोध नाही। त्यांना शैक्षणिक ह्याला आम्ही म्हणतो की द्या, फक्त काही गोष्टी काही लोकांना खुर्च्यासाठी आज हे जे आरक्षण मागत आहेत फक्त खुर्च्यासाठी मागत आहेत, त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे। त्यांचा शैक्षणिक व त्यांच्या जे नोकऱ्यांना ह्यांना आमचा कुठलाही विरोध नाही। एकीकडे पाहिलं आज मेळावा होता आणि तसं पाहिलं तर आज बीडमध्ये छगन भुजबळ यांचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी बीडमध्ये प्रवेश करावा असं देखील आज त्यांना विरोध केला जातोय। राजीनामा देऊन मेळावा घेण्याची त्यांना गरज नाही। ते ओबीसीच्या हक्कासाठी आणि ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी कायम सदैव सत्यत असोत किंवा नसोत हे कायम ओबीसीसाठी झगडणारे भुजबळ साहेब आहेत। त्यामुळे कुणी सांगितल्यानं कुणाचा राजीनामा घेता येत नसतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे। त्यांचे बाकीचे मंत्रीसुद्धा त्यांच्या स्टेजवर जाऊन समर्थन देतात, मुंबईतल्या स्टेजवर जाऊन समर्थन देतात, तर मग ओबीसीच्या नेत्यांनासुद्धा तेवढाच अधिकार आहे की आपलं आरक्षण वाचण्यासाठी आणि हा काळा GR 2 सप्टेंबरला निघालेला काळा GR रद्द करण्यासाठी आम्ही जो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात बीडमध्ये महामोर्चा ठेवलेला आहे त्या महामोर्चाचं समर्थन देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने जात आहोत। आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला शैक्षणिक आणि राजकीय आरक्षणाला आमचा कुठंही मराठा समाजाचा विरोध नाही, पण आमचं जे कुठंतरी छोटा समाज असतो कुठंतरी खेड्यामध्ये त्याला पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये जे प्रतिनिधित्व या ओबीसी आरक्षणातून मिळतं ते सुद्धा आम्हाला कुठंही ह्या GRच्या नवीन GRनुसार आम्हाला कुठंही मिळणार नाही आणि आमचं ओबीसीचं आरक्षण सर्वस्व धोक्यात आलेलं आहे। यासाठी आम्ही खूप मोठ्या संख्येने बीडला जातो आहोत आणि हा काळा कुठं GR रद्द करावं ही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। आज पाहिलं तर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच स्टेजवर असणार इथं एकाच स्टेजवर असणार इथं काय सांगाल? धनंजय मुंडे आणि भुजबळ साहेब आज एका स्टेजवर म्हणजे याच्यासाठी आलेले आहेत की बाबा आम्ही 350 ओबीसीच्या जाती 350च्या पुढं त्यांचा कुठंही धोका होऊ नये, त्यांना आरक्षणाला धक्का लागू नये। ह्याच्या आधी जवळपास जसं निजामाचं राज्य होतं त्याच्यानंतर जे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे चालूच आहे। मग आज हे नवीन काही निघतंय। बरं शैक्षणिक ह्याला सरकारने त्यांना 16% 13% आरक्षण दिलेलंच आहे शैक्षणिकसाठी, पण आज रोजी ह्यांना जे आरक्षण पाहिजे फक्त खुर्च्यासाठी पाहिजे ह्याचा आम्हाला विरोध आहे। उद्या जिल्हा परिषद असत्यान पंचायत समित्या असत्यान त्याच्यासाठी आरक्षण पाहिजे। ह्यांना शिक्षणाला पूर्ण सुविधा दिल्यात ना। काल परवाच धनंजय मुंडे साहेबांनी क्लिअर कट सांगितलं किंवा 450वर काही लोक त्या ह्याच्यातून लागले कटकमधून आणि बाकीचे आम्ही 485 मध्ये इथं सगळ्या गोष्टी ओबीसीवर सांगितलेल्याच आहेत। शिक्षणाला त्यांना प्राधान्य दिलेलंच आहे। जे राज्य सरकारने GR काढले ते तात्काळ रद्द करावं या मागणी पहिले आज बीडमध्ये मोर्चा होतं आणि या परळी मतदारसंघातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आता बीडकडे रवाना झालेले आहेत। कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.